राज्यामधील शाहू फुले आंबेडकर योजनेअंतर्गत 165 अनुसूचित जाती आश्रमशाळा सुरू आहेत। मात्र गेल्या 20 वर्षापासून या शाळेवरील शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या नशिबी वनवासच आलेला आहे। यातच काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यामध्ये धनंजय नागरगोजे या आश्रमशाळेवरील शिक्षकाने पगार होत नसल्याने, वेतन श्रेणी लागू नसल्याने आणि गेल्या 20 वर्षापासून नोकरी करूनही हाती 1 रुपयाही लागत नसल्याने आणि त्या दृष्टीने शासन कुठलाही धोरणात्मक निर्णय घेताना दिसत नाही, या नैराश्यपोटी धनंजय नागरगोजे यांनी आपल्या चिमुकल्या मुलीला भावनिक पत्र लिहून आत्महत्या केली होती। या आत्महत्येनंतर आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी आणि पगारीचा प्रश्न ऐरणीवर आला असून ठिकठिकाणी धनंजय नागरगोजे यांना न्याय द्यावा व आणखी राज्यामध्ये धनंजय नागरगोजे तयार होऊ द्यायचे नसतील तर शासनाने तात्काळ 100% वेतन श्रेणी व्हीजेएनटीच्या संहितेप्रमाणे शाहू फुले आंबेडकर योजनेतील आश्रमशाळांना लागू करावी, अशा प्रकारच्या मागणीने जोर धरला आहे। जिल्ह्यावर या शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांनी आंदोलने सुरू केली असून त्याच अनुषंगाने बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही शाहू फुले आंबेडकर अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळेच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। व्हीजेएनटी संहितेप्रमाणे 100% अनुदान देण्यात यावे, धनंजय नागरगोजे यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा, त्यांच्या पत्नीला नोकरी सामावून घ्यावे आदींसह मागण्या या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत। आज आमचा एक शिक्षक गेलेला आहे। बाबासाहेबांनी लेबर ऍक्ट आणून वेठबिगारी पद्धत कायमची बंद केली होती, परंतु आज 20-22 वर्षापासून कर्मचारी काम करत आहेत आणि त्यांना जर वेतन मिळत नसेल तर ही वेठबिगारी नसता काय आहे, हा आमचं हे शासन करत आहे। आता आम्हाला कुणालाही दोष द्यायचं काहीच कारण नाही, कारण सर्व पक्षाचं शासन आम्ही बघितलेलं आहे। स्वर्गीय विलासराव देशमुखांपासून त्या देवेंद्र फडणवीसपर्यंत सगळ्या पक्षाचे मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत। असा कुठलाही पक्ष राहिला नाही की त्याला आमची समस्या माहीत नाही आणि तरीही ते सोडवत नसतील तर याला सर्वस्वी शासनच जबाबदार आहे। यांना व्हीजेएनटीच्या धर्तीवर वेतन श्रेणीप्रमाणे 100% अनुदान द्यावं, अशा प्रकारची जी आमची मागणी आहे ही मागणी आमच्या शासनानं या ठिकाणी तात्काळ मान्य करावी। आज प्रत्येक शिक्षकाची राज्यातल्या हे आमचे सर या ठिकाणी विदर्भातून आलेत, आम्ही बीडहून आलोत, कुणी वडवणीहून आले, कुणी उस्मानाबादहून आले, तर प्रत्येकाची अशी परिस्थिती आहे की प्रत्येक जण कुठेतरी साईड बिझनेस करून जीवन जगतोय। कुणालाही घरचा आज आपण पाहतो मराठवाड्यामध्ये अतिशय दुष्काळाची परिस्थिती आहे, भयावह परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बिनपगारी 18-18, 20-20 वर्ष कसं जीवन जगायचं नव्हे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे तत्कालीन मुख्यमंत्री होते, त्यांनीच हा 20% GR काढलेला आहे। सामाजिक विभागामध्ये 20% अनुदान या शाळेला देऊ केलेलं आहे, ते 8 मार्च 2019ला, तरीही अनुदान आतापर्यंत वितरित 1 रुपया वितरित झालेला नाही। त्यामुळे या लोकांवर शिक्षकावर आता उपासमारीची वेळ आलेली आहे आणि शिक्षकांनी आता टोकाचं पाऊल उचलणं साहजिक आहे की नागरगोजे सरांनी जी श्रावणीसाठी एक पत्र लिहिलेलं आहे ते पत्र ऐकल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त झालेली आहे आणि सगळ्या सामान्य माणसाने टाहो फोडलेला आहे। असाच टाहो आज प्रत्येक शिक्षकाला जी श्रावणी आहेत यांच्या सुद्धा वाटेला ती वेळ आल्याशिवाय राहणार नाही। प्रत्येकाला उपासमारीची वेळ तर आलेली आहे, कुणी शेतात काम करतं, कुणी रोजंदारीने काम करतं, पण ज्ञानदानाचं काम करण्यासाठी कुणीही कमी कोणत्याही प्रकारे कसर केलेली नाहीये। जो प्रत्येक शिक्षक म्हणा, परत अजून त्यांच्यासोबत संस्थाचालकांची सुद्धा तशाच पद्धतीने हालाकीची परिस्थिती आहे, कारण की आज मुलांना सुद्धा 1 रुपयाचं परिपोषण मिळत नाही आणि कर्मचाऱ्यांनाही 1 रुपया अजून पगार मिळालेला नाही। 2006 पासून या शाळेवर मुख्याध्यापक पदावर आहे आणि माझी उपजीविका भागवण्यासाठी मी 2006 पासून त्या ठिकाणी रिक्षा चालवतो आणि माझ्या पत्नीला सांगायचं सध्या लाज वाटते की दुसऱ्याच्या दुकानावर कामाला लावतो। ही भयानक परिस्थिती आहे, याचा गांभीर्याने सरकारने विचार करावा। पगार नाही त्यामुळे मी घरगुती ट्युशन घेते आणि त्याच्यावरच माझा उदरनिर्वाह चालतो। नागरगोजेला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांची जी परिस्थिती झाली आणि त्यांच्या मुलांची ती माझा मुलगा सोबत घेऊन आले मी, कारण घरी कुणीही नव्हतं त्याला आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, शाळेला आमचं अनुदान मिळालं पाहिजे। एकंदरीतच बघायला गेलं तर या राज्यामधल्या शाहू फुले आंबेडकर निवासी आश्रमशाळांमधील शिक्षकांची परिस्थिती अतिशय भयानक असल्याचीच आपल्याला दिसून येते।
ग्राउंड रिपोर्ट जर आपण घ्यायचा प्रयत्न केला तर अनेक शिक्षकांची उपासमारीची वेळ आपल्याला बघायला मिळते. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये ज्ञानदानाचं काम करून पिढ्या घडवण्याचं काम करणाऱ्या या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि आश्रमशाळांवर एवढी बिकट आणि भयावह परिस्थिती येत असेल तर यापेक्षा या राज्याचं दुर्दैव काय. विशेष म्हणजे ज्या योजनेला शाहू फुले आंबेडकरांचं नाव दिलेलं आहे अशा योजनेतील ज्या शाळा आहेत ज्या खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणानं ज्ञानदानाचं कार्य करत आहेत, गेल्या 30 वर्षापासून हे लोक जीव तोडून आणि उपास पोटी अशा पद्धतीनं काम करत आहेत. प्रत्येकाला या ठिकाणी रोजगाराची हमी शासनानं दिली पाहिजे. सारख्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तर प्राधान्यानं या बाबतीमध्ये शासनानं लक्ष देणं गरजेचं असताना सुद्धा गेल्या 30 वर्षापासून हा प्रश्न रेंगाळत पडलेला आहे. त्यातून दुर्दैवाने काही आत्महत्याही घडत आहेत. आणखीनही लोक नैराश्यामध्ये आहेत. डिप्रेशनच्या अवस्थेमध्ये हा शिक्षक वर्ग संपूर्णतः आहे. उदासीन शासन धोरणामुळे वेतन श्रेणी लागू होत नसल्याने 100% अनुदानाची घोषणा अपेक्षित असताना सुद्धा शासन स्तरावरून अशा पद्धतीचा निर्णय होत नसल्याने येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीचे काही धनंजय नागरगोजे झाले तर या राज्याचं दुर्दैव म्हणावं लागेल. ते होण्याआधीच मायबाप राज्य सरकारने जागं झालं पाहिजे एवढंच या निमित्तानं अपेक्षित आहे.